नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। बघा इकडे मीटरचं अस्तर घेतलंय बरं का, आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ना आपल्याला कटिंग करायची आहे। आणि इथं पण कुठे पण फार्मा वगैरे का पेपर पॅटर्न काहीच नाही वापरली बरं का। पूर्ण तुम्हाला अस्तरवरती कशा पद्धतीने मी कटिंग करते ते तुम्हाला शेअर करते बरं का। नक्की व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। आणि बघा इकडे ना फोल्ड पहिले व्हिडिओ बघा नंतर लाईक। आणि बघा इकडे ना 4 फोल्ड करून घेते आता, आणि त्याच्यानंतर आहे ना बॅक पार्टने फ्रंट पार्ट दोघं 4 फोल्ड केलंय ना त्याच्यात कटिंग करायचंय, बघू शकता तुम्ही। आणि इकडे हा जो कपडा आहे ना स्लीवसाठी यूज करायचा आहे। मागे हुकचं ब्लाऊज आहे आणि ना म्हणजे 42 साईजची छाती आहे, 42, तर एक घडी 10.5ची येणार आहे। तर बघा इकडे 10.5 आणि 2 इंच मी जास्तीचा कपडा घेतला आहे। असं काही व्यवस्थित 4 फोल्ड करून कट करून घेते आता। आणि ब्लाऊज पीस आहे ना पार्टी वेअरचं आहे बरं का, म्हणजे साडीचं नाही आहे, घागऱ्यावरती हा हे ब्लाऊज त्यांना पाहिजे हे, पण त्यांना आहे ना सिंपल म्हणजे असं पार्टी वेअर साडीसारखं ब्लाऊज आणलं आहे त्यांनी। तर पहिले अस्तर मी आता तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित कट करून दाखवते। आणि बघा इकडे ना 4 फोल्ड केला होता ना तर त्याला ओपन करून घ्यायचा आहे तो कपड्याला। आणि आता बघा 2 फोल्ड करायचं आहे, आणि बॅक पार्टने फ्रंट पार्ट दोघं एक साथमध्ये कटिंग होतील ना, म्हणून मी 4 फोल्ड परत करून घेते। नक्की व्हिडिओ आवडत असेल तर व्यवस्थित तुम्ही बघा, तुम्हाला नक्की समजमध्ये येईल बरं का। आणि बघा इकडे मी लंबाई घेते 15 आहे, तर मी इथं 16 घेते बरं का लंबाई। बघा इथून 16 घेतली, इथून तर इथं ये ना शोल्डरसाठी मी घेते आता। शोल्डर आहे ना 6 घेते शोल्डर, हे बघा 6 घेतलंय शोल्डर। आणि मुंडा 6.5 घेते बरं का। आणि इकडे 1 इंच आणि अर्धा इंचवरती छान असं टिक करायचं आहे। हे बघा 6.5 घेतलंय। आणि आता आहे ना ब्लाऊजची एक घडी मी बोलले ना 10.5 घेते, तर बघा इथं 10.5ची घडी घेतली, म्हणजे 42 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे, त्याच्यामुळे एक घडी आहे ना 10.5ची घेतली। आणि 2 इंच जास्तीचा कपडा जो फिटिंगसाठी आपण वापरतो ना तो। आणि बघा इकडे आहे ना 9.5 कमरेची फिटिंग घेते बरं का, 1 इंच इथं कमी करून दिलेलं आहे। आणि बघा छान असं ड्रॉ करून घेतलेलं आहे। एवढं मी आता आहे ना कट करून घेते, मग आपण आहे ना बॅक पार्टने फ्रंट पार्ट वेगळे करून घेऊ, आणि मग त्याच्यानुसार आहे ना बॅक पार्टचा आणि फ्रंट पार्टचा दोघं गळा डिझाईनचा आहे, तर तो कसा कट करायचा ते तुमच्याशी सुद्धा शेअर करणार आहे बरं का पूर्ण। बघा इकडे ना आता हे बघा हे बॅक पार्ट निघाला, आता साईडला करून देते। आणि हा फ्रंट पार्ट 4 फोल्ड केलं होतं ना त्याच्यामुळे बॅक पार्टने फ्रंट पार्ट दोघं निघाले। आणि बघा इकडे ना हे थोडंसं आठवणीने कट करायचं आहे बरं का, जेणेकरून खाकीमध्ये ना फुगा वगैरे नाही होतो। आणि आता आहे ना पुढचा गळा कट करून घेते। पुढचा गळा आहे ना डिझाईनचा आहे बरं का, हे बघा लांबीला आहे ना 7 घेते पुढचा गळा, बघू शकता तुम्ही। आणि त्या रुंदीला आहे ना 2.5 घेते बरं का। आणि इथून आहे ना परत आपल्याला इथून 3 घ्यायचा आहे छान असा। त्यांना आहे ना हा गळा पाहिजे, मला आहे ना 2-3 जण हा गळा शिवून गेले बरं का, त्यांना खूप आवडला वाटतं। परत सांगता की असा या पद्धतीने गळा बनव असं करून, कारण कसं एका जवळच राहतात त्याच्यामुळे ते बघता आणि नंतर सांगता की त्यांचं बनवलं तसं माझं सुद्धा बनवून दे। बघा छान हा हे जे अंतर आहे ना हे 3 घेतलं आहे बरं का, याचं आणि याचं अंतर। आणि हा आहे ना वरती जेवढा असेल तेवढा आपण घ्यायचा आहे, लांबीला 7 घेतला आहे। आणि आता प्रिन्सेस कट काढायची आहे ना, तर वरून आता हा जो पॉईंट आहे ना 10.5 वरती काढायचा आहे बरं का आपल्याला। आणि 3.5 वरती हे टिक करायचं आहे, बघू शकता 3.5 हे 3.5 घेतलं, याचं आणि याचं अंतर 3.5। आणि इथून तर इथून 10.5 वरती पॉईंट घेतला आहे बरं का। आणि हे खालून आहे ना 3 घ्यायचं आहे, हे बघा 3 घेतलं इथून। आणि 2 इंच इथं अंतर घेतलं आहे मधलं, आणि 1.5 इंच स्ट्रेट लाईन घेतलेली। छान असं मस्त आपण ड्रॉ करून घेऊ इथं। आणि ना हा बघा प्रिन्सेस कट व्यवस्थित असा ड्रॉ करायचा आहे। बघा छान असं मी तुम्हाला पूर्ण माप लिहून दाखवलेले आहे, ड्रॉसुद्धा छान करून दाखवलेला आहे। आणि आता पहिले ना गळा कट करून घेते मी, पुढचा गळा आहे डिझाईनचा। आणि इथे ना मला गोल्डन कलरची पायपिंग करायची आहे बरं का। आणि आता आहे ना बघा
छान असं प्रिन्सेस कटसुद्धा कट करून घेते. बघा इथं डायरेक्ट कटिंग केली बरं का, कुठे पण पेपर पॅटर्न का फार्मा वगैरे सुद्धा नाही वापरला आहे. तुमच्यासमोर प्रिन्सेस ब्लाऊज डायरेक्ट कसं कट करता एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग दाखवते बरं का. माझ्याकडे स्टिचिंग खूप राहते खरं सांगते, पण त्याच्यामधून एखादा व्हिडिओ ना कस्टमरचेच ब्लाऊज राहते बरं का, त्याच्यामधूनच मी तुम्हाला एखादा व्हिडिओ, कारण जेणेकरून हे ना प्रत्येकाला नाही समजत, पण एखाद्याला जर बाईला जर समजलं ना तर खरंच मला पण मनाला कुठे ना कुठे वाटतं की खरंच छान आपल्यामुळे कोणी ना कोणी थोडंफार बी शिकायला मिळालं आपल्याला तेवढाच आनंद होतो. आणि बघा इकडे बॅक पार्ट घेतलं आहे, 3 हुक घ्यायचे आहे मागे, म्हणून मी 3 इंच पार्ट घेतली. 2 इंचावरती सुद्धा घेऊ शकतो बरं का, पण त्यांना आहे ना डिझाईनचा गडा आहे तेवढा मी घेणार आहे. आणि बघा छान असं इकडे ना हा जो राऊंड आहे ना हा ड्रॉ हा गोल घ्यायचा आहे बरं का. इथून आहे ना इथून तर इथून 4 घेतला आहे मी. हा बघा इथून तर इथून असं क्रॉसमध्ये थोडा टेप ठेवायचा आहे. हा जो राऊंड आहे ना हा व्ही आकार नाही द्यायचा आहे, गोल द्यायचा आहे यू सारखा. आणि त्याच्यानंतर आहे ना इथून आपल्याला 2.5 वरती हे जे अंतर आहे ना 2.5 घेतलं आहे बरं का. डिझाईनचा गडा आहे, मोबाईल पॅटर्न पाठवलं आहे मला त्यांनी, तर त्याच्यानुसार. आणि बघा छान असं व्यवस्थित मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. बघा छान असं मी ड्रॉ करून दिलेलं आहे, बघू शकता. आणि आता कट करून घेऊ बरं का. डिझाईन गडा आहे, नॉर्मल असं सिंपल डिझाईन आहे, बघू शकता. तुम्हाला हे गड्याचं ओपन करून दाखवते. आणि इथं मध्ये कापून आहे ना मला परत हुक लावायची आहे बरं का. मागे हुकचं ब्लाऊज आहे, पण ते ना स्टिचिंग करता करता मधोमध कटिंग करीन आता तोपर्यंत. आणि इथून सुद्धा मला कट करायचं आहे बरं का, पण आता जर कटिंग केलं ना तुकडे तुकडे होतील. त्यांनी ना मोबाईल पॅटर्नमध्ये इथून सुद्धा असं कट केलेलं आहे, आणि नंतर त्याच्यावरती लेस आणि पायपिंग केलेली, आणि नंतर हा वेगळा जो भाग केला आहे ना तो जोडायचा आहे परत आपल्याला. तर आता जर केलं ना आता ते सर्व तुकडे होतील. नॉर्मल असा मी त्याचा स्टिचिंगचा सुद्धा एक छोटासा व्हिडिओ करीन बरं का डिझाईनचं. आणि बघा इकडे छान असं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं रेडी झालेली. आणि आता स्लीव कट करून घेऊ आपण. तर बघा स्लीवमध्ये सुद्धा मी छान असं रुंदी घेतली ना स्लीवची, छातीची रुंदीवरती स्लीवची रुंदी काढायची बरं का. तर इकडे बघा 10.5 घेतली ना, तर इथं 9.5 घेते मी, बरोबर येईल. आणि लांबी आहे ना कस्टमरवरनं अवलंबून आहे बरं का. तर बाईची लांबी 10 आहे, तर मी इथं 11 घेते. बघा छान अशी स्लीवसुद्धा मी रेडी करून दिलेली, 11ची स्लीव आहे बरं का. आणि रुंदी ना छातीच्या 1 घडीवरनं काढायची. इथं बघा छातीची घडी 10.5 आहे ना, ते इथं 9.5 रुंदी घ्यायची. आणि लांबी ना 11 घेतली बरं का. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. नक्की सांगा आवडला असेल तर. चला तर बाय.